आपलं स्वागत करत आहे। मित्रांनो, जीवनाच्या सारीपाटावर आपण फक्त प्यादी आहोत आणि असं म्हणतात की या रेशीम घाटी तोच बांधतो, मग ते मॅरेज अरेंज असो किंवा लव। हां, पण या गाठी आपल्यालाच घट्ट कराव्या लागतात। तर बघूया आजची आमची दोन जोडपी काय म्हणतात। तर सर्वप्रथम आपण बोलूया लव्ह मॅरेज कपलला। या तुमची ओळख करून द्या। माझं नाव नितीन गांधी, मी मेर ऑर्गॅनिक्स कंपनीमध्ये मशीन ऑपरेटर काम करतो। माझा छंद ड्रायव्हिंग आणि फिरणे आहे आणि माझा स्वभाव शांत आणि सर्वांशी खेळून मिसळून राहण्यासारखा आहे। माझ्या सौबद्दल बोलायचं झालं तर ते अत्यंत प्रेमळ आणि कष्टाळू आहेत आणि हीच खरी माझी भाग्याची रेखा आहे। आणि तुम्ही? मी सौ रेखा नितीन गांधी, मी एक नर्सरी टीचर आहे। गार्डनिंग आणि म्युझिक माझा आवडता छंद आहे। फिरणं मला अतिशय आवडतं, घर सजावट करणंही मला खूप आवडतं। त्यामुळे आठवड्यातनं 2दा तरी आम्ही कुठेतरी एक तास तरी का होईना एकमेकांसाठी वेळ काढतो। एक अत्यंत प्रेमळ आणि समजूतदार अशा माझ्या ह्यांच्याशी 12 वर्षापूर्वी माझी रेशीम गाठ बांधली गेली। सो स्वीट। या आमचं खुशी मीटर पण खूप खुश झालं तुम्हाला बघून। या बसा। आता आपण बोलूया अरेंज मॅरेज कपलला। या तुमची ओळख करून द्या। माझं नाव सतीश मधुकर उपळेकर, मी केईसी इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये सर्व्हिसला आहे। माझं शिक्षण आहे BCom LLB DMS आणि माझ्या स्वतःबद्दल जर सांगायचं झालं स्वभावाबद्दल तर अतिशय अबोल असा प्रकारचा स्वभाव आहे माझा, परंतु मन मिळावू आणि कोणाला त्रास न देणारा। आणि तुम्ही? नमस्कार, मी नेत्रा सतीश उपळेकर, मी न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये सर्व्हिसला आहे आणि कॉमर्स ग्रॅज्युएट आहे आणि माझा छंद म्हणजे मला शिकवण्याची आवड आहे। मी लग्नापूर्वी ट्युशन्स घेत होते आणि अजूनही ट्युशन्स घेते। लहान मुलांना शिकवायला अतिशय आवडतं। मिस्टरांचं म्हणजे अगदी खूप चांगला स्वभाव आहे, थोडेसे रिझर्व्ड आहेत, समजूतदार आहेत आणि आमचं प्रत्येक गोष्टीमध्ये व्यवस्थित जास्त एकच मत पडतं। व्हेरी गुड। या बस। तर ही झाली यांची ओळख। आता ह्यांच्याशी थोडासा अजून गप्पा मारूया। मी तुम्हाला विचारते, लग्न आधीचे गुपचूप भेटणं चांगलं होतं की आत्ताचं रोज रोज भेटणं? लग्नाआधीचं नक्की? हो। आणि तुम्हाला लग्नानंतर तुमच्या लाईफस्टाईलमध्ये नेमकं काय बदल करावा लागला? लाईफस्टाईलमध्ये म्हणजे काय, माझी भाषा जरा चेंज करायला लागली आणि खाण्यावरती बंधन आलं। भाषा चेंज करावी कारण माझी मिसेस गुजराती आहे। अच्छा। मी महाराष्ट्रीयन आहे, त्याच्यामुळे मला थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे। अच्छा। आणि तुम्हाला विचारते, लग्नाआधीचा तो आणि लग्नानंतरचा तो ह्यात किती टक्के फरक आहे? नाही, फारसा नाही। नक्की? नक्की। तुमचं लव्ह मॅरेज झालं म्हणून म्हणतात? नाही, असं काही नाही। तुम्हाला विचारते मी, लग्न म्हणजे त्याग हे तुम्हाला कितपत पटतं? मला पटत नाही त्या, कारण त्याचं कारण असं आहे की माणसाला एकच सुसंधी दिलेली आहे देवाने की आयुष्यामध्ये निदान माणूस म्हणून तरी जगावं। तर माणसाला एक सहचारीण म्हणून कोणतरी घरामध्ये पाहिजे आणि आयुष्यामध्ये माणसाला म्हातारपण जर आलं तर कोणतरी पार्टनर, आपलं एक लाईफ पार्टनर असलं तर कोणतरी बघण्यासारखं आपल्याकडे असलं पाहिजे। म्हणून त्याग हा मी मानत नाही, उलट न करणं लग्न हा मी त्याग मानेन। मला पण पटतं तुमचं बोलणं। बायको तुमच्यावर कधी रागवते का? हो, रागवते, म्हणजे नेहमीच रागवते। त्याचं कारण असं आहे की रोज उशिरा घरी येणं हा एक पहिलं कारण आहे आणि दुसरं मुलीवरनं कधीतरी रागवणं हे होतंच की मुली कधीतरी माझ्याबरोबर काही मागितलं मुलीने माझ्याकडे की तिला थोडासा राग येतो की सारखं ती वडिलांकडेच का मागते। अच्छा, मला वाटतं तुम्ही हट्ट पुरवता म्हणून ती तुमच्या। अच्छा। तुम्हाला विचारते, ह्यांच्या चुकीमुळे तुम्हाला कधी त्रास झाला तर तुम्ही ओपनली व्यक्त करता का? हो, येस, मी ओपनली व्यक्त करते, कारण मनात काही ठेवत नाही मी अजिबात। मी लगेच काही ते बोलून टाकते। बरोबर आहे, कम्युनिकेशन गॅप ठेवायला पण। पती हा पती म्हणून आवडतो की मित्र म्हणून? पती हा जास्ती मित्र म्हणून आवडतो मला। मी असं पती म्हणून असं कधीच आम्ही अजूनपर्यंत कधी वागलोच नाहीये, अगदी मित्राप्रमाणेच। आणि तोही मला अगदी तसं अगदी अहो वगैरे कधी सांगत करतो नेहमी। बरं वाटतं ना जरा? बरोबर वाटतं जरा। तर ही झाली यांची ओळख। आता आपण आपल्या पहिल्या फेरीकडे जाऊया। त्याच्या अगोदर टॉस करूया। एकीकडे लव्ह मॅरेज लिहिलं, एकीकडे अरेंज। मी टॉस केल्यावर जी टीम टॉस जिंकेल ती प्रत्येक फेरी त्यांच्याकडनं सुरू होईल आणि टाय झाला तर टॉस जिंकल्याने टीमनी ती फेरी जिंकायची। रूल्स आहेत, आय एम सॉरी। करूया टॉस। अरेंज मॅरेज। पहिल्या फेरीकडे जाऊया। फेरीचं नाव आहे
डार्लिंग डार्लिंग म्हणजे या फेरीत एकमेकांविषयी एकमेकांना कितपत माहिती आहे हे कळेल. नवऱ्याला बायकोबद्दल 3 प्रश्न विचारले जातील, बायकोला नवऱ्याबद्दल 3 प्रश्न विचारले जातील. अचूक उत्तराला मिळतील 10 पॉईंट्स. रेडी? हा प्रश्न मी तुम्हाला विचारते. यांचा आवडता वार? तिचा आवडता वार आहे रविवार. येस. न आवडता पदार्थ? न आवडती भाजी मेथीची भाजी असते. सहसा होणाऱ्या लहान सहान भांडणाचं कारण? मी उशिरा घरी येणं. बरोबर एकदम. आता मी तुम्हाला विचारते. आवडता चित्रपट? कभी खुशी कभी गम. नाही हो, हम आपके है कौन. जगातली न आवडणारी गोष्ट? वाढती गुन्हेगारी. दोघांनी मिळून पाहिलेले मुलांसाठी स्वप्न? मुलींनी आमच्या उत्तम गायिका व्हायला पाहिजे. बरोबर एकदम अचूक उत्तर. आता मी तुम्हाला यांच्याबद्दल विचारते. यांचं आवडतं पुस्तक? मॅगझिन? चित्रलेखा? नाही, गृहशोभा. आणि आवडता विलन? अमरीश पुरी. येस. एखादी अपूर्ण इच्छा? आमचं लग्न थाटात झालं नाही. आता मी तुम्हाला विचारते यांच्याबद्दल. आवडणारा रंग? लेमन, लिंबू कलर. आवडतं चित्रपट गीत? बाळा गाव कशी अंगाई. अरे बाप. आणि आवडतं पर्यटन स्थळ? महाबळेश्वर. ॲब्सोल्युटली राईट. तर ही झाली आपली पहिली फेरी. या फेरीचे स्कोर्स बघूया आपण काय आहेत. अरेंज मॅरेजला मिळत आहेत 50 पॉईंट्स, लव्ह मॅरेजला मिळत आहेत 50 पॉईंट्स. तर इथं झालाय टाय. टॉस कोणी जिंकलेला? अरेंज मॅरेजने. तर ही फेरी अरेंज मॅरेज जिंकली आहे आणि त्यांना मिळत आहे विवा पश्चिमतर्फे 1000 रुपयाचं गिफ्ट व्हाउचर आणि तुम्हालाही मिळत आहे विवा पश्चिमतर्फे 500 रुपयाचं गिफ्ट व्हाउचर. आता आपण आपल्या दुसऱ्या फेरीकडे जाऊया. त्याचं नाव आहे गंमत जम्मत. मजा करायची आहे. 2 गेम्स खेळायचे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. पहिल्यांदा तुमच्यापासून सुरुवात करूया. या तुम्ही तिकडे उभे राहा. मी तुम्हाला आधी गेम सांगते. हा चष्मा तुम्ही घालायचा आहे. चष्मा घातल्यावर मी यांना फिरवून कुठेतरी सोडणार आणि तुम्ही त्यांना जाऊन पकडायचं आहे. 1 मिनिटाचा वेळ आहे. पकडल्यावर मग परत मी तुम्हाला इथे आणणार, मग परत ह्यांना सोडणार. जितक्या वेळ तुम्ही यांना पकडणार तितके जास्त वेळा ह्यांना आपल्या बायकोला पकडावं लागेल. कळलं? ठीक आहे. तुम्ही घालाल? हे किती आहेत दिसते काही? हे 2 आहेत. बरं, ॲब्सोल्युटली राईट. अरे रेडी? रेडी. कुठे सोडू? तुम्ही आवाज द्यायचा ना त्यांना, त्याच्याशिवाय कळणार नाही त्यांना. अच्छा. बोलवायचं, आओ आओ इथे या, मी इथे. कॅच मी इफ यू कॅन. ओके. तुमची वेळ सुरू होत आहे. धावायचं नाही आहे ना? नाही, आता चला शोधा. ओके. बोल. हा मी इकडे. हा मी इकडे. इथे उभे राहा. इथे या या या. सतीश मी इकडे रे. परत पाठी. चला चला चला. सतीश मी इकडे. या. सतीश मी इकडे. लवकर ये. तिकडे तिकडे. सतीश ये लवकर. 30 सेकंद परत तिकडे तिकडे तिकडे. सतीश ये इकडे. सतीश इथे 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 बरं. सतीश मी आहे इथे. इथे बरं. या या. तुम्हाला दिसतंय का? जा जा जा. ये इकडे. परत या. जा. अरे इकडे सतीश. 7 इथे 8 9 बस टाइम अप. बसा. सतीश मी इकडे. या तुम्ही या. वेळ सुरू होत आवाज आहे देणार ना? आता. जा. नितीन इथे आहे मी. इथे. समोर जायचं नाही. इथे Okay, समोर जायचं नाही. पाठी जा. हा. या. नितीन मी इथे. इथे. हा. इथे पाठी जा. हा. नितीन इथे आहे मी. इथे. पुढे ये थोडासा. थोडा अजून. मागे जा लवकर. ओके. जा. इथे मी. इथे. हा राईट. मागे जा लवकर. जा. इथे आहे मी. इथे. राईट. नाही. शोधा. नितीन इथे. या साईडला. येस राईट. इथे. हा. नितीन इथे आहे मी. नितीन इथे. राईट. नो डायरेक्शन. आता
नितीन मी राईटला आहे, नितीन मी लेफ्टला आहे, Right, right, नितीन मी right. स्ट्रेट आहे. की तुम्ही 10 वेळा यांना पकडलं आणि तुम्ही 8 वेळा यांना पकडलं म्हणून ह्यांनी स्कोर जास्ती केलाय. ओके क्लिअर? नो डाऊट. दुसरा गेम खेळूया. या हे हाताने कार्टविलिंग करायचं माहिती आहे ना, कळलं कसं? असं असं 1 सर्कल घेतल्यावर मग वाईफ टेक ओव्हर कर. ओके वेळ सुरू होत आहे आता. चला कंटिन्यूस पाहिजे. हां ओ शी विल टेक ओव्हर ना. हां 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 आता कसं? 30 सेकंड झालेत. Forty seconds. Fifty seconds. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. बस. दमला? बसा. या गेम कळला? या वेळ सुरू होत आहे आता. आहा काय सॉफ्टली चाललंय. बॅकग्राऊंड म्युझिक पण आहे मागण्यांचं. 20 सेकंद झालेत. सेकंद झालेत. 40. ओ 50. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. That's it. चला या गेमचा स्कोर बघूया. तुम्ही 6 सर्कल्स घेतले आणि तुम्ही 7 सर्कल्स घेतले तर हा गेम ह्यानी जिंकलाय आणि टोटल स्कोर असा आहे. अरेंज मॅरेजला मिळत आहेत 20 पॉईंट्स आणि लव्ह मॅरेजला मिळत आहेत 20 पॉईंट्स. परत टॉस तुम्ही जिंकलाय म्हणून तुम्हालाच ही फेरी जिंकावी लागेल. डार्लिंग राऊंडचा आणि गंमत जम्मत राऊंडचा स्कोर असा आहे. अरेंज मॅरेज टीमला मिळत आहेत 70 पॉईंट्स आणि लव्ह मॅरेज टीमलाही मिळत आहेत 70 पॉईंट्स. तर आता इथे टफ फाईट आहे. लास्ट राऊंड खेळूया आणि बघूया कोण जिंकतंय. आता आपण सुरू करूया आपल्या तिसऱ्या फेरीला. नाव आहे विंडो शॉपिंग. शॉपिंग आवडतं ना तुम्हाला? अगदी. तर करूया थोडंसं शॉपिंग आता. या गेमबद्दल मी तुम्हाला समजावते. 3 रंगाच्या बास्केट्स आहेत तशाच 3 रंगाच्या पिशव्या आहेत. लाल बास्केटमधनं फक्त 2च वस्तू उचलून लाल पिशवीत टाकायच्या. फक्त 2. जास्ती वस्तू उचलल्या तर डिस्क्वालिफाय. प्रत्येक रंगाची शॉपिंग करायला तुम्हाला 10 सेकंदाचा वेळ आहे आणि जितक्या वस्तू तुमच्या जुळून येतील त्या प्रत्येक वस्तूला तुम्हाला 10 पॉईंट्स मिळतील. ओके फाईन. काय कन्फ्युजन नाही आहे ना? नाही. वेळ सुरू होत आहे आता. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. हो गॉड. इथे द्या. आता कळलं ना? ओके. वेळ सुरू होत आहे आता. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ती काही नवऱ्यापेक्षा आपला बायकोपेक्षा नवराच जास्त लवकर शॉपिंग करतो असं वाटतं. आय नो. वेळ सुरू होत आहे आता. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10.
या बसा. चला लव्ह मॅरेज कपल, वेळ सुरू होत आहे. कळलं तुम्हाला? इकडे सुरू करायचं आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता निळी पिशवी. वेळ सुरू होत आहे आता. हसा हो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एवढी सिरियस आहात तुम्ही? शॉपिंग करतो ना. मनात विचारत असेल की किती बिल होणार, पाकिटात किती पैसे आहेत. आता लास्ट. वेळ सुरू होत आहे आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या बसा. आता बघूया, सुरुवात तुमच्यापासून करूया आपण. धागा आणि हेअर बँड. आपली बरोबर वस्तू उचलली. रेझर आणि हेअर बँड. पण 10 पॉइंट्स मिळतात तुम्हाला. हे आहे फिल्टर आणि वॉटर जग. हे वाव, इथे पण आहे फिल्टर आणि मिक्सर. इथे पण 10 पॉइंट्स. बडीशोप आणि साबुदाणा. अरे लवली, इथे पण बडीशोप आणि साबुदाणा. स्ट्रेंज ना? बरोबर आहे म्हणजे 20 पॉइंट्स इथे. आता तुमचं बघूया काय शॉपिंग केलंय. बांगड्या आणि आरसा, कुंकू आणि ब्रेसलेट. इथे काहीच पॉइंट्स मिळत. मिक्सर आणि अवन, मिक्सर आणि कुकर 10 पॉइंट्स. इथे पण साबुदाणा आणि हिरवे वाटाणे. आणि इथे काय आहे, साबुदाणा मटकी. साबुदाणा आहे ना, 10 पॉइंट्स इथे. तर या राऊंडचा आपण स्कोर बघूया. स्कोर असा आहे, लव्ह मॅरेज टीमला मिळतात 20 पॉइंट्स आणि अरेंज मॅरेज टीमला मिळतात 40 पॉइंट्स. म्हणजे ही फेरी अरेंज मॅरेजने जिंकली आहे आणि त्यांना मिळतंय. आणि आता आपण जाऊया जरा फायनल स्कोरकडे. आपले फायनल स्कोर असे आहेत, लव्ह मॅरेज टीमला मिळतात 90 पॉइंट्स आणि अरेंज मॅरेज टीमला मिळतात 110 पॉइंट्स. थोडक्यात आजच्या एपिसोडची जोडी नंबर 1 आहे अरेंज मॅरेज टीम. या ना.